Three things I would love to have. What about the fourth one? तीन चीजें हमें लगता है कि हमारे पास होनी चाहिए. We are so happy when we have those things. But there is one more thing we may not think about it. उसके बारे में हमने सोचा नहीं है. ये तीन चीजें कौन सी है? आप ही आपके जीवन से उसको तुलना कर सकते हैं. यू कनेक्ट विद योर लाइफ. ठीक है, ये तीन बातें मैं जो सामने से बोलूंगा, आप इसको आपके जीवन से कनेक्ट करने की कोशिश कीजिए. पहली बात, आई वुड लव टू बी नोन बाय द वर्ल्ड अराउंड मी. पहली बात, मैं चाहता हूं कि ये दुनिया जो है, मेरे जो इर्द गिर्द दुनिया है, वो मुझे पहचाने या मुझे जाने कि मैं कौन हूं. हेलो, समझते तुम्हाला? व्हाट्सएप पता है ना? व्हाट्सएप रील्स है कि नहीं? रील्स क्यों बनाते बच्चे? क्योंकि पता चले कि मैं ऐसे ऐसे काम करता हूं, है कि नहीं? सो आई आई वांट टू बी अ फेमस पर्सन एंड दैट इज व्हाट वी मेक रील्स. लेकिन एजुकेशनल अलग होगी. कोई लोग जो है लोगों का ध्यान खींचने के लिए भी कुछ कुछ रील्स बनाते हैं. सो पहली बात, हमारे जीवन की वास्तविकता यह है कि हम चाहते हैं कि लोग हमें जाने. लेट द वर्ल्ड नो मी. लोग मुझे जाने कि मैं कौन हूं. दूसरी बात, आई वुड लव टू बी अ क्राउड पुलर. मैं चाहता हूं कि मैं लोगों को मेरे तरफ आकर्षित करूं. आप इसे माने या ना माने, पर यह होता है हमारे जीवन. सुना आपने मुझे? आप माने या ना माने, पर यह होता है. हम जो है कभी कभी अच्छे कपड़े पहन के आते है कि नहीं? अच्छे अच्छे कपड़े. देखो, कपड़े अच्छे पहनने का एक अच्छा फंडा है, आपको बताता. युद्ध के लँग्वेज, मला आवडतं म्हणून मी घालणार. हॅलो, कळते तुम्हाला? जगाने माझ्याकडे बघावत म्हणून मी कपडे त्या प्रकारचे घालणार नाही. मला हिरव्या रंगाचं टी शर्ट आवडतं, मी माझ्यासाठी घेतलंय. मला आवडतं म्हणून मी घेतलंय. चार लोकांनी माझ्याकडे पाहावत आणि मग अरे, उठून दिसतोय तू. त्यांनी पाहावत म्हणून जर तुम्ही घालता तर तुम्ही चूक करता. कळते तुम्हाला? स्त्रियांसाठी माझ्याकडे 5 तोळ्याचं गंठण आहे. मोठा त्याला पत्ता आहे. मला आवडलं. मला आवडलं म्हणून मी घेतलं आणि घातलं. माझ्याकडे चार बायकांनी बघावत आणि माझ्याकडे यावं, किती तोळ्याचं आहे, कुठून घेतलं, डिझाईन किती छान आहे, पत्ता किती छान आहे. तुम्ही जर इतरांना दाखवण्यासाठी करताय तर तुम्ही चुकीचं करताय, ते मला सांगायचं. कळते तुम्हाला? मला आवडलं बस झालं. बट आजच्या जगात काय माहितीये का, मला आवडण्यापेक्षा इतरांनी माझ्याकडे बघावेत, हा सगळ्यात मोठा मुद्दा झालाय आजकाल, नाही की नाही? मी चार लोकात गेलो रे गेलो की मग ओळखलोच गेलो पाहिजे, सगळ्यांमध्ये उठून दिसलो पाहिजे. मग लोकांनी माझी प्रशंसा केली पाहिजे, लोकांनी माझ्याकडे पाहिलं पाहिजे. ही आजची जगण्याची पद्धत झाली. पहिले लोक होते का असे? पहिल्या लोकांच्या कपड्याचा रंग काय असायचा? पांढरा शुभ्र, आहे की नाही? पांढरा पायजामा, पांढरं ते वर हे आणि एक टोपी, हा सर्रास रंग असायचा. स्त्रियांच्या साड्या पण फार फार अशा रंगीबेरंगी चमकीच्या कधीच नव्हत्या. आता काय झालं माहितीये का, सगळीकडे झगमग झालेली आहे. मी उठून दिसावा, मी चार लोकात दिसलं पाहिजे, मला ओळखलं पाहिजे. वास्तविकता आहे की नाही जीवनाची? की अजूनही तुम्हाला खोटच वाटतंय? खोटं वाटतंय तर तुम्ही अजून त्या खोट्या जगात जगत आहात, मी तुम्हाला सांग. कदाचित, किंवा तुम्हाला ते सत्य एक्सेप्ट करायचं नाहीये. दोन गोष्टी आहेत, है की नाही? कदाचित तुम्हाला सत्य एक्सेप्ट करायचे नाही की आजचं जग फक्त मी मला पाहावत म्हणून क्राऊड पुलर, लोकांना माझ्याकडे आकर्षित करण्यासाठी मी सगळं काही करते. आणि थर्ड थिंग इज, आय वुड लव्ह टू बी अ मिराकल वर्कर. मला ते चमत्काराची अपेक्षा आहे आता माझ्या जीवनामध्ये. और मसीह जीवन में तो ये बहुत ही अभी साधारण बात हो गई. एव्हरीबडी इज आफ्टर मिराकल. चमत्काराच्या मागे चाललेले आहेत, है की नाही? इवन इन द चर्च, फॉरगेट अबाउट द वर्ल्ड. जगाला विसरून जा. ख्रिस्ती लोकांमध्ये सुद्धा आज लोक कुठे चाललेले आहेत? फक्त चमत्काराच्या पाठीमागे. माझ्या जीवनात चमत्कार झाला पाहिजे, मला हे मिळालं पाहिजे, मला ते मिळालं पाहिजे, अमुक झालं पाहिजे, तमुक झालं पाहिजे. ही शोकांतिका आहे आमच्या ख्रिस्ती लोकांची. आम्ही उद्धाराच्या पाठीमागे नाही चाललो, लक्षात ठेवा.
आम्हाला ख्रिस्त कधीच कळालेला आहे. तरी आम्ही उद्धाराच्या पाठीमागे जायचं टाळतो आणि आम्ही कुठं जातो? चमत्काराच्या पाठी. म्हणून कुठे आरोग्य सभा जर भरल्या ना, तर आम्ही तिथं पळ काढतो सगळे. का पळ काढता तुम्ही? तुम्हाला नाही विश्वास का तुमच्या प्रार्थनेने तुमच्या जीवनात कार्य होऊ शकेल म्हणून? नाहीये का विश्वास? मग आम्ही कुठेतरी विश्वासात कमी पडलोय, हेच त्याचं उत्तर आहे लक्षात ठेवा. डोंट गो आफ्टर वेअर देअर इज अ मिराकल, देअर इज अ प्रॉस्पेरिटी गॉस्पेल. परमेश्वर तुम्हाला गाडी देईल, बंगला देईल, अमुक देईल, तमुक देईल. त्याच्या पाठीमागे पळू नका लक्षात ठेवा. तो देव तुम्हाला तुमच्या घरी बसूनही त्या गोष्टी द्यायला एकच देव आहे की नाही? हॅलो, एकच देव आहे ना? बरोबर आहे ना? का तिकडे दुसरा येशू उतरतो? आणि माझ्याकडे जो येशू उतरतो तो निकामी आहे. आणि त्यांच्याकडे जो येशू आहे तो अगदी सामर्थ्याने उतरून येतो. असं आहे का? नाही. तुमचा विश्वास. जा तुझ्या विश्वासानं तुला बरं केलंय. ऐकलंय तुम्ही? बरोबर आहे ना? तुमचा विश्वास, माझा विश्वास. तो महत्वाचा. म्हणून हे जग जे आहे या 3 गोष्टींच्या पाठीमागे आहे. लोकांनी मला ओळखावं, मी लोकांना आकर्षित करून घ्यावं आणि माझ्या जीवनात चमत्कार व्हावेत. या 3 गोष्टीच्या मागे आम्ही सर्वजण कुठे ना कुठेतरी आहोत. हे सत्य आम्ही नाकारू शकत नाही लक्षात ठेवा. कळतंय तुम्हाला? मी पण असेल कदाचित त्यामध्ये. आम्ही कुठे ना कुठे या गोष्टीमध्ये गुरफटलेलो आहोत. हम कहीं ना कहीं इन बातों में हैं. बट व्हाट डू यू थिंक अबाउट दी फोर्थ वन? एक बात है जिसके बारे में हमने सोचना है. वुड आई प्रेफर टू लीव aside the three and withdraw to be alone place to connect with my heavenly father in prayer? अभी तक मैंने कहा कि हम किन बातों के पीछे हैं कि लोग मुझे जाने. हाँ, बोलो मेरे साथ, लोग मुझे जाने. मैं लोगों को मेरे अ, मेरे पास आकर्षित करूं. मैं लोगों को मेरे पास आकर्षित करूं और मैं चमत्कारों को चाहता हूं. 3 बातें हैं. ठीक है, ये 3 बातें. पर इसके परे और एक बात है जिसके बारे में हमने सोचा नहीं. क्या आपने कभी सोचा है कि इन तीनों बातों को थोड़ा सा साइड में रख के मैं एक ऐसी बात की तरफ चला जाऊं जहां पे मैं और मेरा परमेश्वर, मेरा स्वर्गीय पिता, हम दोनों ही रहेंगे और हम दोनों एक दूसरे से जुड़ जाएंगे. इसके बाद इसका कारण मैं बताता हूं आपको. सी व्हेन यू कनेक्ट विद योर हेवनली फादर, दीज ऑल थिंग्स यू आर नॉट. आपको इन बातों के लिए स्ट्रगल करने की जरूरत नाहीये. लोकांनी मला पाहावं, मी लोकांना माझ्याकडे आकर्षित करून घ्यावं, नाही. ज्या वेळेस तुम्ही देवाबरोबर कनेक्ट होताल, या सगळ्या गोष्टी आपोआप तुमच्या जीवनात होतील. सी मोशे ज्यावेळेस त्या पर्वतावरून उतरला, त्याच्या चेहऱ्यावर काय होतं? एक तेज होतं. आणि त्या तेजाकडे बघून लोक काय झाले? आकर्षित झाले त्याच्याकडे. अरे काय झालं तुला असं? या 40 दिवसामध्ये तुझ्यात एवढा बदल काय झाला? तुझ्या चेहऱ्यातून एवढं तेज बाहेर काय येतंय? जब हम परमेश्वर पिता से कनेक्ट हो जाते हैं, तो ये बातों के लिए जो हम एक्स्ट्रा स्ट्रगल कर रहे हैं, ये करने की जरूरत नहीं है. समजतंय मी तुम्हाला काय म्हणतोय? समजतंय? है की नाही? आम्ही आता काय करतोय? आम्हाला कोणीतरी ओळखावं, मी लोकांना माझ्याकडे आकर्षित करावं, म्हणून मी सगळं करतोय. पण मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही तुमच्या स्वर्गीय पित्याबरोबर कनेक्ट झालात, तुमचे आणि त्याचे संबंध सगळे चांगले झालात ना, तर तुम्हाला लोकांकडे जायची गरज नाही. लोक बरोबर तुमच्याकडे येतील आणि म्हणतील की हे काय आहे? आम्हालाही याचं गमक जाणून घ्यायचं. आय रिअली वॉन्ट टू नो व्हाय यू आर लाइक दिस पर्सन. इवन इन योर ऑफिस, आप आपके जहां पे काम करते हैं, कॉलेज में है, जहां पे रहते हैं, ऐसा परमेश्वर के साथ जुड़ जाओ, ऐसा परमेश्वर से सामर्थ्य पाओ कि लोग आपको कहे कि तुम्हारे पास ऐसी क्या बात है कि तुम इतने खुश क्यों हो? वाई यू सो हैप्पी? दो वी हैव द सेम थिंग. हमारे पास भी उतना ही, आपके भी पास उतना ही है. पर इसके बावजूद भी हम जो है आखिर में जो है बहुत ही, मान लो कि सब खत्म हो जाता है, पर आपका जो बातें हैं, हम देखते हैं कि आप आपके जीवन में क्या है. जब महीना खत्म होने लगता है तभी भी आप खुश क्यों है? हाँ, एक एक उदाहरण देता हूँ. सैलरी अगर दोनों का सेम है, पर महीना आखिर में भी क्या हूं? बहुत खुश हूं. आई एम सो ब्लेस्ड, आई एम सो हैप्पी. एंड लेट द अदर पर्सन कम एंड आस्क यू व्हाई यू आर सो हैप्पी. आप क्यों इतने खुश है?
क्या है आपके पास ऐसी बात है? एक मैंने छोटा सा उदाहरण बताया. See, let other people come to you and ask you why you're so happy. The reason may be I am connected with my heavenly Father. मैं अपने स्वर्गीय पिता से जुड़ गया हूं और इसीलिए इन बातों को मैं अपने जीवन में महसूस करता. So the fourth thing is important. तीन बातें हैं हमारे रोजमर्रा के जीवन में, कहीं ना कहीं इन बातों से हम जा रहे हैं. पर चौथी बात यह है कि अगर हम अपने पिता से जुड़ जाते हैं तो इन बातों के लिए स्ट्रगल करने की जरूरत नहीं है. ये अपने आप तुम्हारे जीवन में हो जाएगा और लोग तुम्हारे पास आकर्षित आने का मतलब भी अलग होगा कि तुम परमेश्वर का वचन उन्हें बताओगे. तुम अपने बलबूते पे करना चाहोगे, तुम अपने लिए करोगे. लोकांनी माझी वाहवा करावीत, लोकांनी मला विचारावत, माझी वा मला उचलून धरावत नाही. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या स्वर्गीय पित्याबरोबर कनेक्ट होताल त्यावेळेस लोक ज्यावेळेस तुम्ही येताल त्यावेळेस तुम्ही तुमचं नाही म्हणणार, त्या पित्याचं गौरव होत तुम्ही असंच म्हणणार. Your behavior is not the same. तुमची वैचारिक पातळी बदलून जाणार, तुमचा दृष्टिकोन बदलून जाणार ज्यावेळेस तुम्ही देवाबरोबर काय होणार, संलग्न होऊन जाणार. मग आता मी मी माझा नाही राहिलो, आहे की नाही. तुम्ही सगळं श्रेय कोणाला देणार, देव बापाला देणार. तुम्ही तुमच्या हिमतीवर ताकदीवर करायला बघताल तर स्वतःसाठी कराल, परंतु देवाबरोबर कनेक्ट होताल त्यावेळेस तुम्ही सगळं म्हणणार की सर्व मान सन्मान गौरव आता आणि सदा सर्व काळ माझ्या देवाला जाव. आमेन. सो देयर इज अ डिफरन्स. द फोर्थ थिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही तुमच्या देवाबरोबर कनेक्ट होणं गरजेचं आहे. और आगे हम देखते हैं Jesus gave importance to the fourth one as the other three would fall in its place. लूका रचित सुसमाचार उसका 5वां अध्याय 15 वचन कोई निकालिए. और मरकुस रचित सुसमाचार पहला अध्याय 35 और 45. लूका रचित सुसमाचार 5 का 15. हम्म. यस, वह जंगलों में जाके अलग से प्रार्थना करता था. उसके पहले क्या लिखा है, भीड़ उसके पीछे हो लेती थी. लिसन केयरफुली, ध्यान से सुनना. हमें अगर हम चाहते हैं कि लोग हमारे तरफ आकर्षित हो जाए, लोग हमें हमारे तरफ आए, तो हमें उसके लिए एक बात करनी है. हमें उनसे थोड़ा सा कुछ देर के लिए अलग जाना जरूरी है. और हमारे भाषा में क्या करेंगे, आई वॉन्ट टू बी अलोन इन माई प्लेस, not to do the things which I am not supposed to do, but to please my father, to connect with my father. समझ रहे मेरी बात को. मुझे अकेले इसलिए जाना है कि मैं अपने पिता से जुड़ जाऊं. I really wanted to have that experience with God. मला खरोखर त्याचा अनुभव घ्यायचा देवाचा आणि त्याची समक्षता मला माझ्या जीवनामध्ये, त्यासाठी मला वेगळं व्हायचंय, एकांतात जायचंय. येशू ख्रिस्त पण काय करत होता, वेळोवेळी एकांतात जायचा. कधी डोंगरावर जायचा, कधी जंगलात जायचा आणि तिथं त्याचं आणि कोणाचं संभाषण व्हायचं, पित्याचं परिणाम काय व्हायचं माहितीये का, भीड़ के भीड़ उसके पीछे हो लेती थी. हमें चंगा करो, हमें चंगा. सो सम टाइम इन अ लाईफ वी आर सपोज टू बी अलोन फ्रॉम एव्हरीबडी. आणि म्हणूनच बायबलमध्ये हे पण लिहिले पती पत्नी विषयी, काही काळ पती आणि पत्नींनी वेगळं होणं गरजेचं आहे. वाचलं तुम्ही पौलाच्या पत्रामध्ये, समटाइम वी आर सपोज टू गेट सेपरेट. सेपरेट याचा अर्थ हा नाही, पण काही काळ तुम्ही आणि तुमची पत्नी किंवा तुम्ही आणि तुमचं जे कुटुंब आहे त्याच्यामध्ये थोडासा वेळ तुम्ही वेगळा काढला पाहिजे तुमचं आणि परमेश्वरासाठी. अदरवाइज वी हॅव फॅमिली, आहे की नाही. कुटुंब कोणाला चुकलंय का, नाहीये. नवरा आहे, बायको आहे, लेकरं आहेत, नातेवाईक आहेत, हे हे अगदी मरोस तर चालणार आहे. देवासाठी वेळ कधी देणार आपण. तुम्हाला जर या गोष्टी तुमच्या जीवनात होताना पाहायच्यात तर मग देवासाठी वेळ द्या. देता तुम्ही वेळ, देता वेळ देता, किती वेळ देता तुम्ही देवाला, कोणता वेळ देता, सकाळ संध्याकाळ दुपार. सकाळी किती वाजता वेळ देता तुम्ही, खरं खरं सांगा. कोण कोण वेळ देतं सांगा मला. आम्ही देवाला वेळ द्या, हे की नाही. किती 24 तास आहेत ना, 15 मिनिटं देवाला देऊ नाही शकत 24 तासातले, है की नाही.
15 मिनिटं तर आम्हाला पवनेश्वरला चहा प्यायलाच लागतात. 15-20 मिनिटं, अर्धा तास. कधी सगळेच मुलं आले तर गप्पा मारायला 1 तास लागतो. आहे की नाही? देवासाठी आहे का वेळ? तुम्ही उठता का पहाटे? सी मी ह्या लेकरांसंगती ना खूप असा कनेक्ट होऊन राहण्याचा प्रयत्न करतो बरं का, की त्यांच्या संगती कनेक्ट व्हावं. पण माझी पण त्यांच्याकडून एक अपेक्षा असते, की मी जेवढा त्यांच्या कनेक्ट राहतो, त्यांनी पण तितकाच वेळ देवाला द्यावा. सकाळी उठावं. तुम्ही तुमचं करा. मी माझं करून येतो. आहे की नाही? मग मी तुमच्यात येऊन चहा वगैरे घेणार. पण तुम्ही तुम्ही पण तुमचं काम केलं पाहिजे ना. तुम्ही सकाळी उठा, तुम्ही तुमची प्रार्थना करा. मी नाही करू शकत त्या गोष्टी तुमच्यासाठी ना. तुम्हाला तुमचं केलं पाहिजे. देवाला वेळ द्या. सकाळी उठा. मला पास्टर प्रशांत आता या दिवसात सारखं फोन करतात. "बाळक साहेब रात्री उठले होते का प्रार्थनेला?" "पास्टर उठतो ना. पहाटे उठतो मी." "बाळक साहेब रात्री उठा. 3 वाजता उठा. 1 तास प्रार्थना करा बाळक साहेब. बघा तुमच्या जीवनात काय परिवर्तन, अजून परिवर्तन. देवाला तुम्हाला अजून आशीर्वादित करायचं. तुम्हाला तर देवाने कायमच आशीर्वादित करून ठेवलेलं आहे. पण जर अजून देवाचे आशीर्वाद बघायचे असेल, तर रात्री उठा प्रार्थना करा. रात्री उठा प्रार्थना करा. आणि मी पण तुम्हाला तेच सांगेल. नाही रात्री होत ना, निदान पहाटे तरी उठा. आहे की नाही? 5 वाजता तरी उठू शकतो ना आपण? आहे की नाही? 5 वाजता बऱ्यापैकी पहाट होऊन जाते ना? है कि नहीं? यीशु ख्रिस्त करत अगर यीशु मसीह करता है तो हमें करना है की नाही? है की नाही? ज्या देवावर तुम्ही आणि मी विश्वास ठेवता तो जर करतो तर आम्हाला पण करणं आहे. आणि जर याच्यातून काहीतरी फायदाच होत असेल तर आम्ही निश्चित करू. है की नाही? काय फायदा होतोय? मी माझ्या देवाबरोबर कनेक्ट होतोय आणि ज्या गोष्टींसाठी तुम्ही मरमर करताय ना मी आणि तुम्ही सगळे, नाही का? काम, धंदा, पैसा, अडका या सगळ्या गोष्टीसाठी आमचं काय चाललंय? फार मरमर चालली. हे सगळं आहे ना अगदी सुरळीत होईल माहितीये तुम्हाला. देव अगदी असं व्यवस्थित करेल सगळ्या गोष्टी. पण काय आधी दिवसाची सुरुवात ना दिवस चालू कुठून होतो? 12 नंतर चालू होतो ना. नवीन दिवस चालू होतो ना. सुरुवातच कुणापासून करा? परमेश्वरापासून करा. इथे एकदा कनेक्ट झाले ना, मग ह्या जग आहे ना याच्यात आम्ही व्यवस्थितरित्या वावरू शकू, जगू शकू, चालू शकू. पण जर देव नाहीये, ख्रिस्त नाहीये, तर हे सगळं अवघड होणार आहे लक्षात ठेवा. आणि म्हणूनच येशू ख्रिस्त सुद्धा देवाचा एकुलता एक पुत्र असून सुद्धा त्याला पण गरज होती की त्याने मध्ये मध्ये जाऊन आपल्या पित्याबरोबर कनेक्ट व्हावं. देवाचा पुत्र असून जर ते करू शकतो तर तुम्ही देवाच्या पुत्राच्या फार वर आहात का? मी आणि तुम्ही आहे का तेवढे पवित्र आपण? नाहीये ना, मग आम्हाला किती गरज आहे? सकाळी उठा, प्रार्थना करा. यीशु मसीह भी वही करता था. मरकुस रचित सुसमाचार 1:35 से लेके 35 वचन पढ़ी 35. मार्क पहिला अध्याय 35. बस. काय केलं त्यांनी? सकाळी भल्या पहाटे उठला आणि जंगलात गेला आणि काय करत होता तिकडे? प्रार्थना करत होता. काय करत होता? प्रार्थना करत होता. म्हणून ये जो चौथी बात है, वो क्या कहती है कि हमें इन दुनियाही बातों से हटके थोड़ा देर अलग से निकालना है और परमेश्वर पिता से प्रार्थना करना है। इसके लिए मैंने एग्जाम्पल किसका दिया है? बाकी के लोगों ने, पर यीशु मसीह का दिया है। अभी हमने 2 वचन पढ़े। मरकुस रचित समाचार पहला अध्याय 35 में भी लिखा है कि वो भोर होते हुए ही एक जंगल में चला गया ताकि वो वहां पे क्या कर सके? प्रार्थना कर सके। अब इन बातों से जुड़ी हुई और कुछ बातें हैं। नाउ व्हाट इज द पॉसिबल रीजन फॉर जीसस टू विड्रॉ टू सॉलिटरी प्लेस फॉर प्रेयर? क्या कारण है और क्या ऐसे कारण हो सकते हैं कि यीशु मसीह जो है उस ऐसी जगह पे जाते हैं जहां पे कोई नहीं है, एकांत में जाता है? उसके क्या कारण हो सकते हैं? पहली बात, prayer is a charging time to connect with his father, to carry on the task for which he has came. वो अपने पिता से जुड़ता है और जो काम पिता परमेश्वर उसे दिया है उसे पूरा करने के लिए जो भी बातों की जरूरत है पिता से वो क्या करता है? बात करता है। सी आम्ही पण अगदी तुम्ही हे लक्षात ठेवा की आम्ही ख्रिस्ताला धारण केले किंवा ख्रिस्ताला स्वीकारले याचा अर्थ आमची आता या पृथ्वीवर एक जबाबदारी आहे. काय? जा आणि संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा.
त्यांना पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या आणि पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर असेल. दिस इज अ टास्क. ही आमची काय आहे? जबाबदारी आहे. मग ही जबाबदारी पूर्ण होण्यासाठी जसं येशू ख्रिस्ताला जबाबदारी दिली होती ना, की तू जगात जाशील, मग जग तुला नाकारेल, मग क्रुसावर देईल, मग तुला मारण्यात येईल, गाडण्यात येईल. तिसऱ्या दिवशी तू पुन्हा उठशील. 40व्या दिवशी तू काय होतील? पुन्हा स्वर्गात येशील. हे सगळं काही होतं, लिखित होतं. परंतु हे सगळं माहीत असताना सुद्धा येशू ख्रिस्त काय करायचा? आपल्या पित्याकडे जाऊन देवा काम सगळं व्यवस्थित कदाचित तेच बोलत असेल तो, एकांतात जाऊन. मी बरोबर करतोय ना सगळं? माझ्याकडून होतंय ना सगळं बरोबर? अजून काही त्रुटी राहिल्यात का? अजून काही करायचं बाकी आहे का? ही इज ट्राइंग टू कनेक्ट विथ हिज फादर. ही इज ट्राइंग टू कम्युनिकेट विथ हिज फादर. आपल्याला नाही माहिती आणि मला वाटतं या साध्या शब्दातच तो बोलत असेल. आणि म्हणून गेतशेमाने बागेमध्ये पण काय म्हणतो, देवा जर तुझी इच्छा असेल तर हा प्याला माझ्यापासून. इतक्या साध्या शब्दात तो काय बोलतोय आपल्या पित्या बरोबर बोलतोय. आणि माझा विश्वास आहे, ज्यावेळेस तो ज्या वेळेस जंगलात एकांतात गेला ना, तो याच भाषेत बोलत असणार आहे, की देवा मी करतोय ते सगळं बरोबर करतोय ना. तुझ्या इच्छेप्रमाणेच करतोय ना देवा मी. नाही की नाही? मग आम्ही पण असंच बोललो पाहिजे नाही का एकांतात. तुम्ही देवाबरोबर असंच बोला. साध्या शब्दामध्ये बोला. आहे की नाही? फार मोठमोठे शब्द रचून बोलू नका. कळतंय मी तुम्हाला काय म्हणतोय? हे दया घृणा मोठमोठे शब्द वापरून काहीच नाही उपयोग माहितीये तुम्हाला. मग त्यांच्यासाठी एक उपमा आहे बायबलमध्ये. तुम्ही कोण आहात मग? शास्त्री आणि परुषी आहात. चव्हाट्यावर जाऊन तुम्ही काय करता? मोठमोठ्या प्रार्थना सादर करता. यू प्रेझेंट प्रेयर लोकांसमोर तुम्ही सादर करता. नो, इट्स यू अँड युअर फादर. तुम्ही आणि तुमचा देव आहे. तुमचं नातं आहे. सी जर माझं माझ्या पत्नी बरोबर, लेकरा बरोबर किंवा माझ्या लेकराचं चांगलं नातं आहे नाही का हे तरुण जे आहेत युथचे त्यांच्याबरोबर माझं चांगलं नातं. मी एकदम हक्काने म्हणू शकतो. एक मनीष नावाचा मुलगा आहे आपल्या चर्चमध्ये. मी त्याला कधीच आजपर्यंत मनीष असं नाव घेतलं नाही. मी त्याला मण्याच म्हटलेलो आहे. हां, म्हण्या हे कर रे, म्हण्या ते कर रे, म्हण्या असं रे, तसं रे. का माहितीये का? काहीतरी नातं आहे ना, आहे की नाही? किंवा तुम्ही पण तुमच्या लेकरांना अगदी अधिकारानं बोलू शकता. तुमचं लेकरू तुमच्या संगती काय होतं? अगदी अधिकारानं बोलू शकतो. म्हणून आम्ही आमच्या पित्याबरोबर तितक्याच अधिकारानं पण बोलू शकतो. सह सहजतेने बोलू शकतो माझ्या प्रियाला. म्हणून येशू ख्रिस्त का वेगळा जायचा माहितीये का? कारण त्याला जे काम दिलं होतं त्याच्याबद्दल तो आपल्या पित्याकडे बोलण्यासाठी जायचा. तुम्हाला जे काम दिले त्याच्याबद्दल तुम्ही बोलण्यासाठी जाता का देवाकडे? वेळ काढता का तुम्ही? का स्वतःच्याच मागण्या सांगण्यासाठी देवाकडे आमच्याच मागण्या बोलण्यासाठी जातो, दुसरं काहीच नाहीये. देवा मला माझी मुलगी अशी, मला ती माझी जावई, माझा मुलगा, माझे नातवंड, माझा फलाना, ढिमकाना, हे ते मुंबईचे पाहुणे, नगरचे पाहुणे, इकडचे कोल्हापूरचे, औरंगाबादचे, याला हे कर, त्याला ते कर. हेच विषय असतात ना आमचे. पण देवा तू मला जी जबाबदारी दिलीये, वचन सांगायची, लोकांना ख्रिस्त मी ती पूर्ण करतोय का देवा? कुठं अडखळतोय का रे देवा? माझ्यासाठी मार्ग मोकळे कर देवा. मला खरंच गरज आहे. जर तू असशील ना, तर मी ते करू शकेल देवा. करतो आपण अशी प्रार्थना. हे महत्वाचं आहे. तुमचे देव सगळ्यांना बरं करणार. जर तुम्ही इतरांसाठी प्रार्थना म्हणून काय दिली आम्हाला? मध्यस्थीची सेवा दिली. मध्यस्थता कुणासाठी करायची? ज्या लोकांना आम्ही ओळखत पण नाही, त्यांच्यासाठी आम्ही काय करावी? प्रार्थना. तुम्ही इतर अशा लोकांसाठी प्रार्थना करा ज्यांना तुम्ही ओळखत नाही आणि देव तुमच्या जीवनात अशा गोष्टी करेल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नाही. आहे की नाही? देव दोन्हीकडून करतो लक्षात ठेवा. येशू ख्रिस्त म्हणून त्याला जे काम दिलं होतं, त्याची वारंवार पडताळणी करण्यासाठी येशू ख्रिस्त आपल्या पित्याकडे जाऊन एकांतात जायचं आणि बोलायचं त्याच्यावर. सो टेक सम टाइम अलोन विथ गॉड. देवासंगती थोडा वेळ घालवा. आणि येशू ख्रिस्त पण तोच वेळ त्याच्या पित्याबरोबर घालवत होता. प्रेयर कॅन हेल्प अस टू फेस द चॅलेंजेस अहेड. प्रेयर विल चेंज द वर्ल्ड, एस्पेशली द नीडी अँड ब्रोकन. प्रार्थना काय करू शकते माहितीये का? तुमच्या जीवनामध्ये ज्या
चॅलेंजेस येणार आहेत त्याला तुम्हाला घालवून नाही देणार. हॅलो, चुकीचं उपदेश काय माहितीये का? घालवून देणार नाही ते. जे चॅलेंजेस येणार आहेत ते घालवून देणार का? नाही. ते फेस करण्यासाठी देव काय करेल तुम्हाला? सहाय्य करेल, मदत करेल, सामर्थ्य देईल. क्रुसावर जाणं हे त्यांनी काय केलं? ते चॅलेंजेस येशू ख्रिस्तानी फेस केले आणि देवाने काय केलं? त्याला शक्ती दिली आणि सामर्थ्य दिलं. त्याच्या जागी एवढा त्या क्रुसाचा तो त्रास सहन करायचा असता आपल्यासारखा मरून गेला असता. तुम्हाला माहिती आहे त्या काही लोक त्याचं एक्सप्लेनेशन देतात की तो क्रूस किती वजनाचा होता, ते खिळे किती भयंकर होते, तो काटाचा मुकुट किती भयंकर होता, किती रक्त गेलं असेल. हे सगळं बघितलं तर आम्ही कधीच गेलो असतो. परंतु देवाने त्याला सामर्थ्य पुरवलं. सांगायचं काय आहे? प्रार्थना काय करू शकते माहिती का? तुमच्या जीवनात येणाऱ्या जे चॅलेंजेस आहेत, त्याला तुम्हाला फेस करण्यासाठी अजून ताकद देऊ शकते. लॉर्ड हेल्प मी टू फेस द थिंग. परीक्षा आहे देवा. मला परीक्षेत व्यवस्थितरित्या लिहिण्यासाठी, आठवण्यासाठी तू काय कर? सहाय्य आणि मदत कर. जीवनात वेगवेगळ्या परीक्षा आहेत प्रत्येकाच्या. आहे की नाही? परीक्षा संपतात का? हॅलो. शाळेतल्या परीक्षा संपल्या ना सगळ्यांच्या. जीवनातल्या परीक्षा संपतात का? लग्न करणं हा एक बहुत मोठ्या परीक्षेचा विषय. हॅलो. इथं तरुण बसलेत ना. लग्न हा एक मोठा परीक्षेचा विषय. म्हणून परीक्षेला जाताना आपण काय करतो? प्रार्थना करतो. मी तर म्हणतो की मुलगी आणि मुलगा बघताना आपण आधी प्रार्थना करा. तर पास होताल. हॅलो. आणि त्या परीक्षेत जर तुम्ही नापास झाले ना, हॅलो, किती पण अभ्यास करा नंतर लग्न झाल्यावर फार अवघड आहे. when you when you choose the partner, you choose it with prayerfully. है की नाही? तुम्ही तुमचा साथीदार जरी निवडायचा आहे ना, प्रार्थनापूर्वकच निवडा तुम्हाला सांग. है की नाही? जीवनात खूप साऱ्या परीक्षा आहेत, पण येशू ख्रिस्त त्याच्यामध्ये त्यांनी तग धरला, कारण तो प्रार्थना करतो. प्रेयर विल चेंज द वर्ल्ड, एस्पेशली द नीडी अँड ब्रोकन. तुमच्या प्रार्थना या जगाला सुद्धा बदलू शकतात. माहितीये, मागे कर्नाटकामध्ये काहीतरी घटना झाली होती. मला वाटतं इलेक्शनशी रिलेटेड, आणि त्यांनी प्रार्थना केली होती की देवा, त्यांचं कोणतं सरकार आहे ते मला, त्यांना जे सरकार पाहिजे होतं ते सरकार यावं म्हणून त्यांनी प्रार्थना केली होती. आणि त्या वर्षाचे रिझल्ट असे आले की ते जे पहिल्याचं सरकार होतं ते पूर्ण निघालं, आणि त्यांना जे पाहिजे होतं प्रार्थनापूर्वक ते पूर्ण सरकार त्या स्टेटमध्ये येऊन गेलं. तुम्हाला काय वाटतं? प्रार्थना हलक्या आहेत? प्रार्थनेत खूप ताकद आहे. आमेन. प्रार्थनेत खूप ताकद आहे. म्हणून इथं प्रार्थना करा, अमेरिकेत बसलेला व्यक्ती पण बरा होऊ शकतो. इथं प्रार्थना करा, त्या कोसो दुरावर असलेला व्यक्ती तो देखील काय होऊ शकतो? बरा होऊ शकतो. त्याच्या जीवनात परिवर्तन होऊ शकतं. तुम्ही इथं कोणातरी साठी प्रार्थना करा. तिकडे देव त्याच्यासाठी त्या गोष्टी घेऊन येणार आहे. माहिती आहे तुम्हाला? आम्हाला माहिती पण नाही. अशा ह्या सगळ्या आकाशात चाललेल्या गोष्टी आहेत. त्या कळत पण नाही. आम्हाला वाटतं आमच्या प्रार्थना कुणी ऐकत नाही. पण तुमची प्रार्थना माहिती काय धुपाप्रमाणे देवाकडे जाते ना, आणि उत्तर घेऊनच येते. माहिती तुम्हाला? कदाचित तुम्हाला माहित नाही की तुम्ही अशा व्यक्तीसाठी प्रार्थना केली त्या जीवनात ते कार्य पण झाले असेल. आम्हाला कदाचित माहित पण नसेल. पण कार्य निश्चित होतं, लक्षात ठेवा. म्हणून तुमची एक प्रार्थना हे जग पूर्ण काय करू शकते? बदलू शकते. आणि जे तुटलेल्या हृदयाचे आहेत, जे गरजू आहेत, त्यांचे हृदय सुद्धा परमेश्वर काय करू शकतो? तुमच्या आणि माझ्या प्रार्थनेने काय करतो? जोडू सुद्धा शकतो. We are living in the challenging time where the enemies of the gospel have prepared plans and strategy to attack the followers of Christ. In such situation, to need is not to have name and fame, but rather to receive and realize the power of the Spirit from above, it possibly only through prayer. Increase the time of prayer, and it is the worthwhile investment. The stock market will crash, but not the power of prayer. तुम्हाला जगाची आज परिस्थिती माहिती आहे ही किती भयंकर चाललंय, नाही का? ख्रिस्ती लोक म्हणा किंवा इतर लोकांसाठी. परंतु या सगळ्यांमध्ये मी फेमस झालो पाहिजे हे सोडून टाका.
मला लोकांनी ओळखलं पाहिजे हे सोडून टाका. रॅदर त्याच्यापेक्षा काय करा, इथं लिहिलेलं आहे की रॅदर दॅन name and fame, receive the and release the power of the Spirit from the above. It possible only through prayer. परंतु देवाच्या जे वरतून येणारं सामर्थ्य आहे ते काय करा, स्वीकारा. स्वतःच्याच नाव आणि स्वतःच वर्चस्व व्हावं, स्वतःलाच ओळखावं म्हणून प्रयत्न करू नका. त्याऐवजी तुम्ही काय करा, देवाकडून येणाऱ्या सामर्थ्याचा काय करा, स्वीकार करा. आणि शेवटचं वाक्य, स्टॉक मार्केट पडू शकतं, परंतु प्रार्थना कधीही पडू शकत नाही. है की नाही? प्रार्थना नेहमी उंचावल्या जाणार, प्रार्थनेचं नेहमी उत्तर मिळणार आणि प्रार्थना नेहमी तुमच्या जीवनात कार्य करणार. ठीक आहे? 3 गोष्टी ही एक गोष्ट. कोणती गोष्ट महत्वाची? 4 गोष्टी मी सांगितल्या. सांगितल्या ना 4 गोष्टी? पहिली गोष्ट काय होती? लोकांनी मला ओळखावं. लेट द वर्ल्ड आय मीन गेट नोन बाय द वर्ल्ड. लोकांनी मला ओळखा. दुसरी गोष्ट, मी लोकांना माझ्याकडे आकर्षित करावं. आणि तिसरी गोष्ट, चमत्कार. माझ्या जीवनात चमत्कार. पण या तिघांपेक्षा एक गोष्ट कोणती महत्वाची आहे? आमचं आणि देवाचं नातं आहे का? ठीक आहे. आणि म्हणूनच ही चौथी गोष्ट जर तुम्ही कराल, तर या गोष्टी आपोआप तुमच्या पाठीमागे येतील, पण तुमचा पर्स्पेक्टिव्ह बदलून जाईल या सर्व गोष्टींबद्दल. आता तुम्ही स्वतःसाठी या गोष्टी नाही करणार, तर ज्या देवाचं आणि तुमचं नातं जमलेलं आहे, त्या देवासाठी या सगळ्या गोष्टी करणार. प्रार्थना या फार प्रभावी आहेत, तुमच्या जीवनात कार्य करणाऱ्या आहेत, लक्षात ठेवा. ज्या लोकांना त्याची किंमत माहिती आहे, ज्या लोकांना त्याचं महत्व माहिती आहे, त्या लोकांनी त्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनात अनुभवलेल्या आहेत. आणि ज्यांना कोणाला माहिती नसेल, त्यांनी ह्या उपदेशाद्वारे ही गोष्ट लक्षात आणावीत आणि त्याप्रमाणे प्रार्थनेला महत्व तुम्ही तुमच्या जीवनामध्ये निश्चित द्यावं. देव बाप करो, या वचनाद्वारे तुम्हाला आशीर्वादित करो. प्रार्थना करू आपण. धन्यवाद देते परमेश्वर आज के इस वक्त के लिए, जो वक्त आपने दिखाया, ताकि हम सब मिलके आपके नाम की हमद सना करें। हम प्रार्थना करते आज के इस कलाम के लिए, इस वचन के द्वारा आपने हम सबको आशीषित हमसे बात की, इसलिए हम आपके नाम को धन्यवाद देते हैं। हम ऐसा वक्त निकाले कि हम आपके साथ जुड़े रहे परमेश्वर, आपके साथ हम कनेक्ट हो पाए परमेश्वर, ताकि इन दुनियाई बातों का हम भूल के पूरा ध्यान आपकी तरफ लगाते हुए अपने जीवन को जीने पाए। धन्यवाद देते वापस एक बार आज के तमाम बातों के लिए आपके नाम को धन्यवाद देते हुए ये प्रार्थना हमारे उद्धार करता खुदावन यीशु मसीह के नाम से मांगते सुन और तो कबूल कर। आमीन आमीन।